लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. चिमठाणे रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात माजी सैनिकांचा थेट 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा. चिमठाणे परिसरातील सावळदे फाटा, चिमठाणे, शेवाडे फाटा, देगाव, दुसाने, बळसाणे, हेरगाव फाटा या 10 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या रस्त्याची अवस्था अवघ्या 2 वर्षातच दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, धूळ, चिखल आणि अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांचं रोजचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालंय. या गंभीर विषयावर वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस कारवाई होत नसल्यानं माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या आशयाचं निवेदन त्यांनी उपविभागीय अभियंता दोंडा इच्छा यांच्याकडे सादर केलंय. निकृष्ट रस्त्यामुळं शाळकरी मुले, वृद्ध, रुग्ण व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल होत असून पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय होत असल्यानं अपघाताची भीती वाढली आहे. लोकहितासाठी ही शेवटची हाक आहे. काही अनुचित घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी निवेदनात दिलाय. माजी सैनिकासारख्या जबाबदार नागरिकाला टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का यावी? 100 कोटीच्या रस्त्याचं उत्तरायित्व नेमकं कुणाचं? हा प्रश्न आता संपूर्ण तालुक्यात ऐरणीवर आला आहे.